अच्छा, म्हणजे आता चोरी पकडली गेली म्हणून हसू फुटतंय तुम्हाला? एक मिनिट, एकतर मी तुमच्यावर चिडले माझ्यावर? आणि तुमचा खरंच पाठलाग करावा आणि तुम्हाला जाब विचारावा अशी एक गोष्ट केली आहे तुम्ही. मी केलंय? मी काय केलं? गोखले गृह उद्योगचे अकाउंटंट तुम्हीच आहात ना? हो. अहो, मी तुम्हाला फोन करून सांगितलं होतं की तुमचं चेकबुक घेऊन जा. आय एम सॉरी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. म्हणजे मी आज जेव्हा बँकेत आलो होतो ना तेव्हाच कलेक्ट करायला हवी होती. आय एम सॉरी. सॉरी काय? अशा वागण्याने तुमची नोकरी गेली असेल आणि तुमच्या या वागण्यामुळे आजीच्या वयाच्या माऊलीशी खोटं बोलावं लागलं मला. भागीरथी मॅडम किती कडक आहेत तुम्हाला नाही माहिती का? ठीक आहे ठीक आहे, मी त्यांना असं सांगितलं की मीच विसरले होते तुम्हाला सांगायला. तुम्ही भेटलात त्यांना? हो, आता त्यांचं चेकबुक घेऊन मीच तर गेले होते त्यांच्या घरी. अरे देवा, ही मुलगी आज माझ्या घरी गेली होती. काय मनात आहे बाबा तुझ्या? आली ना देवाची आठवण? आभार माना त्याचे की मला खोटं बोलायचं बळ आलं. नाही तर तुम्ही आता इथे उभे असता तुमचा बायोडेटा घेऊन नोकरीच्या शोधात. थँक्यू, थँक्यू सो मच. इट्स ऑल राईट. या भागीरथी मॅडम खूप रागावल्या का हो तुमच्यात? हा, म्हणजे आहेत त्या थोड्याशा स्ट्रिक्ट, पण आता म्हातारा माणूस आहे ना, त्यामुळे मी काही मनाला नाही लावून घेत. पण मला काय वाटतं माहितीये, त्यांना प्रत्येक गोष्ट परफेक्ट असावी असं वाटत असेल. पण मनाने फार प्रेमळ आहे त्या, एकदम सॉफ्ट आहे. पण तिला ना खोटेपणा चालत नाही. तिला काय म्हणताय? एकेही संबोधताय? तिच्या समोर नाही हो. नॉट फेअर. त्यांच्या मागूनही नाही बोललं पाहिजे. आजीच्या वयाच्या आहेत त्या. अहो, पण आपण आजीला कधी आवजाव करतो का? पण त्या तुमची आजी आहेत का? हो, ते विसरलोच. अशा गोष्टी विसरून नाही चालणार. तुम्ही एक काम करा ना, मोबाईल मध्ये ना रिमाइंडर लावून ठेवत जा. नाहीतर आपली डायरी असते ना, टू डू लिस्ट बनवायची. आता अशा कडक शिस्तीच्या बाईंबरोबर काम करायचं म्हणजे काही गोष्टी सांभाळल्या गेल्या पाहिजेत. हो, नाही मी लक्षात ठेवेन. बरं, तुम्हाला कुठली बस चालते? मला ती आपली मला ना 60 नंबर चालते. हो का? हा, आली माझी बस. बरं, चला. हॅलो, भागीरथी मॅडम. अच्छा, बर बर बर. अगं बाई, मग? हो का? बर बर बर, ओके ओके. बर, सगळं आपल्या मनासारखं होतंय बरं. सायली आज श्रीच्या ऑफिस मध्ये गेली होती. दोघे केबिन मध्ये बसले होते तेव्हा दार बंद होतं. म्हणजे त्यांचं काय बोलणं झालं हे ऐकू आलं असेल ना मिसेस शिवद्यांना? नाही, तसं काही बोलल्या नाहीत, पण नंतर मीटिंग होती म्हणून श्री निघून गेला म्हणे. अरे, काय कमाल आहे श्रीची. त्या सायलीला सोडायला जायला नको होतं घरी. ह्याला ना काही कळतच नाही. असू दे ग, पहिल्यांदाच होते ना सगळं. शिवदे म्हणत होत्या सायली चांगली कडक आहे म्हणे. हो बाई, मग असू दे, कडक असलेलंच बरं. आपला श्री किती मवाळ आहे, सगळे फायदा घेतात त्याचा. आपली बायको कडक असली ना की जरा कंट्रोल राहतो. चला, म्हणजे आज एक तरी चांगली गोष्ट घडली.
नर्मदा, देवापुढे साखर ठेव आणि त्याला म्हणावं श्रीला ही मुलगी आवडू देत आणि दोघांचं लग्न लवकरात लवकर होऊन संसार सुखाचा होऊ देत. आले. नाही नाही नाही, त्याची काय गरज नाहीये. हो हो, जरूर जरूर जरूर. मग वाट बघते. थँक्यू. अरे श्री, किती भिजलायस तू? श्री, अरे काय श्री हे? हा, अरे वहिनी, नर्मदा वहिनी, इंदू वहिनी, सरू, बेबी वंश, लवकर या. हा बघा केवढा भिजून आला बघा. शिंकला आता केवढा. लवकर आण. वाटलं बरं त्याला? बरं वाटलं का त्याला? बरं वाटलं की अजून शिंकतोय? केवढा शिंकला, बॅग पण पडली त्याच्या हातात. अगं, टॉवेल कुठे? विसरलीस? मी आणते. काय ना बाजू अंगारा लावते, लगेच बरं होईल. श्री, कपडे बदलून घे, नाहीतर की मला खोटं बोलायचं बळ आलं. नाहीतर तुम्ही आता इथे उभे असतात तुमचा बायोडेटा घेऊन नोकरीच्या शोधात. तुम्ही एक काम करा ना, मोबाईल मध्ये ना रिमाइंडर लावून ठेवत जा. नाहीतर आपली डायरी असते ना, टू डू लिस्ट बनवायची. तिला काय म्हणताय, एकेरी संबोधताय? समोर नाही हो. नॉट फेअर. त्यांच्या मागूनही नाही बोललं पाहिजे. आजीच्या वयाच्या आहेत त्या. श्री, मी कपडे घेऊन आले, हे घे. श्री, श्री, कपडे बदल. चल, हे घे, टॉवेल घे आणि जा कपडे बदलून ये. पटकन बदल. केवढा शिंकलास तू. किती भिजला. हो, जा जा जा. गरम पाण्याने आंघोळ कर रे, बरं वाटेल. जा. काय करावं या मुलाचं? मी काय म्हणतो, पुढच्याच आठवड्यात आपण साखरपुडा उरकून टाकूया. आता दोन्ही बाजूने संमती आहे म्हटल्यावर वेळ कशाला घालवायचा, नाही का? हो, तुम्ही म्हणताय साखरपुडा उरकून टाकायचा, पण थोडी जमवाजमव करायला लागेलच ना. निदान अंगठी आणायला तरी थोडे पैसे लागतीलच. हे पैसे तुमची पण कमालच आहे जावई बापू. हे बघा, आता जान्हवी तुमचीच आहे. तुम्ही म्हणाल तेव्हा साखरपुडा आणि म्हणाल तेव्हा लग्न. आता फिरायला घेऊन गेलो तर चालेल? हे काय विचारणं झालं का जावई बापू? तुम्ही जान्हवी कधी येईल? खर तर आता यायलाच हवी होती ती. तुम्ही बसा, हा, मी जरा चहा टाकते. हा घे, आल्याचा गरमागरम चहा. आता सर्दी नाही होणार तुला. मग कसला विचार करतोयस एवढा? कसा गेला आजचा दिवस? मीटिंग कशी झाली तुझी? सरू, म्हणजे सगळ्या मीटिंग्स कशा झाल्या तुझ्या? आज ना मला एक मुलगी भेटली. हाय जान्हवी. हाय. काय झालंय काय? आज खूप खुश दिसतेस, हसतीयस. अरे आज मी एका खूप फनी माणसाला भेटले. कोण? जो त्याचं नाव श्री अकाउंटंट असं सांगतो. ऍक्च्युली मी परवा फोनवर बोलले होते, आज प्रत्यक्ष भेट झाली. अरे म्हणजे कोइन्सिडेंटली मी ज्या बस स्टॉपवर होते ना तिथेच तो आला. आणि मला कसा म्हणतो माहितीये, तुम्ही पाठलाग करताय माझा.
मी कशाला पाठलाग करीन त्याचा. खूप मजेशीर आहे तो. ते पण तुला माहितीये त्याच्या मॅडम इतक्या कडक आहेत, पण एक शब्दही नाही उच्चारत रे तो उलटा सुलटा त्यांच्याबद्दल. म्हणजे मनीष तुला सांगू का, मला अशा लोकांबद्दल ना जाम आदर वाटतो. मस्त आहे तो. म्हणजे पण इतका नम्र आहे, पण ऍट द सेम टाइम इतका हसवणार आहे. मस्त आहे तो. नाही पण खरंच म्हणजे माझ्या मैत्रिणीच्या चेहऱ्यावर इतकं छान हसू आणणाऱ्या त्या श्री अकाउंटंट बद्दल मलाही खूप आदर वाटतोय. जाम लकी ठरली मला ती. म्हणजे गेले 2-4 महिने मी ज्या एका कॉन्ट्रॅक्टच्या मागे होतो ना, त्या युएसच्या कंपनी बरोबर मी आज कॉन्ट्रॅक्ट साईन केलं. वा. हॅलो, कॉन्ट्रॅक्ट साईन केलंय मी आज. ज्या गोष्टीमुळे मी सतत टेन्शन मध्ये असायचो ती गोष्ट मार्गी लागलीये. हा, पण मग पुढे पुढे काय? तुम्हा कोणालाच आनंद नाही का झालाय? झाला ना. मस्त होणार आहे. हो हो हो, खूप खूप आनंद झालाय. हो. काय झालंय काय तुम्हा सगळ्यांना? अरे आम्हाला ना त्या मुलीबद्दल जाणून घ्यायचंय. त्या मुलीविषयी काय? नाही म्हणजे असं काही खास नाहीये काही. म्हणजे मी आज पहिल्यांदाच भेटलोय तिला. आणि आजी अगं तू भेटलीस की तिला? अरे तू भेटलायस ते तर ठीक आहे, तुझ्या आधी आम्ही पण भेटलोय तिला. हे पण तिच्याविषयी उगाच तुमच्या डोक्यात गैरसमज नको ना. म्हणजे ती खूप हुशार, स्मार्ट आणि सिन्सिअर मुलगी आहे. म्हणजे काय खाणाखुणा चालल्यात तुमच्या? हे बघा, मला एक महत्वाचा फोन करायचा आहे. मी जरा जाऊन येतो. फोन नंबर माहित आहे का तिचा? का देऊ? अगं आजी, तिला फोन नाही करायचा आहे, कामाचा फोन करायचा आहे मला. अच्छा अच्छा. आणि तसं काहीही नाही. आज पहिल्यांदा भेटलीये मला ती. तू आज तिला पहिल्यांदा भेटलायस हे माहिती आहे आम्हाला, पण तुझ्या आधी आम्ही तिला पाहिलंय. खूप गोड मुलगी आहे हो. आणि माझ्या मनात तिच्याविषयी अजिबात गैरसमज नाहीये. आत्तापासूनच वकीलपत्र घेतलंच वाटतं तिचं. मला तर ती आवडलेली आहे. आता तू ठरव. अरे काय तुम्ही सुतावरनं स्वर्ग गाठताय? इम्पॉसिबल आहात तुम्ही सगळ्या. अरे श्री 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 अरे तुला यायला आज उशीर झाला. हे केव्हाचे आलेत? अच्छा. म्हटलं आता दोन्हीकडून होकार आलाय, उगाच वेळ कशाला वाया घालवायचं नाही का? बरं, पुढच्या आठवड्यात साखरपुड्याचा मुहूर्त ठरवलाय आणि लवकरच लग्नाची तारीख सुद्धा काढूया. चालेल ना? मी स्वयंपाकाचं बघते. अगं तू बस जरा. बस बस. साखरपुडा आपण घरगुती पद्धतीनेच करूया. चालेल ना? हो, आमच्या जान्हवीचं तसं काही नाहीये. तिला काही चालेल. ठीक आहे, तर मग मी आजच गुरुजींना विचारतो आणि साखरपुड्याचा मुहूर्त ठरवतो. बरं, मला एक महत्वाचं काम आहे, निघतो मी. बाबा, नाही, यू कॅरी ऑन. तुमचं झालं की मला फोन करा, मी ड्रायव्हरला पाठवतो. ओके जान्हवी, बाय. येतो.
पण त्या जा जरा खाली एक फेरी मारून ये जा. अरे जा खाली, मित्र वाट बघतायत. जा जा. पण तू जा रे, जा. हा हा जा ये. अहो चला जरा आपण शेजारच्या रघु अण्णांकडे जाऊन येऊया. त्यांनी नवीन टीव्ही घेतलाय, काय तो भिंतीवर चिकटवायचा असतो ना तो. चला त्यांचा तरी बघून येऊया. हात देऊ का? सावकाश. महेश खूप काळजी घेतात ना तुमची? काय? महेश? महेशच आहे ना त्यांचं नाव? नाही, नाव महेशच आहे, पण तू त्याला महेश म्हणणं शोभणार नाही तुला. तसा आमच्याकडे रिवाज आहे. हा, आता त्याने तुला नावाने हाक मारलं तर चालेल, पण तू त्याला महेश राव म्हणायचं. काही झालं तरी मोठ्या सवतीचा मुलगा आहे तो, आणि पुरुषांना एकेरी नावाने हाक मारणं ही आमच्याकडे पद्धत नाही. आय एम सॉरी, मला कल्पना नव्हती याची. नाही म्हणूनच सांगितलं. शिकशील हळू हळू हळूहळू शिकशील. हे रोज लावतेस लिपस्टिक? हा, आवडते मला. मला आवडत नाही. हे रोज घालतेस? हो. मला आवडत नाही. साडी का नेसत? ऑफिसला जाताना खूप गर्दी असते, साडी नाही मॅनेज करता येत. आता ऑफिसला जायचं नाही. बायकांनी नोकरी करणं हे मला आवडत नाही. काय म्हणतोय मी, कळतंय ना? हो. हा. काय आता आपलं लग्न होणार आहे, तेव्हा आपण एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. तशी तू माझ्यापेक्षा लहान आहेस. नाही म्हणजे बायको ही नवऱ्यापेक्षा लहानच असते, पण काही काळजी करू नकोस, मी आहे. येऊ? गुड नाईट, स्वीट ड्रीम.